नमस्कार. आमचे सगळे देवळाचे अध्यक्ष थोडे येयल्ले आसात, थोडे येवंक ना. तांकां हांव धन्यवाद म्हणटा. आतां हो म्हाजो तिसरो टर्म म्हणजे 23, 24, 25. सांगपाचें म्हटल्यार म्हाका म्हापशेकारांनी आनी आमचे कमिटीचे हेंच्यांनी खूब सपोर्ट केला म्हाका. पयलीं हांव प्रदीप शेट्याचें अभिनंदन करता. उदय तूं सर फुडें अध्यक्ष जा, तूं कांयच करूं नाका, बेश्टो जा, तूं जावं आपल्याक. तेणी म्हाका फुडें काडलो आनी तो अध्यक्ष जायना फुडें ह्यो मंटप जालो. मंटप जायना फुडें गेल्या वर्सा देवळाक आमच्या गणपतीक मुकूट जाले. उदय मुकूट करया मरे, तूं अध्यक्ष जालाय, करया म्हटलें. आतां म्हाका दिसता 26 दुसरो कोण तरी अध्यक्ष जातलो आमच्या कमिटी भितर, जावं कोण तरी. आतां ह्या वर्सा फुडल्या वर्सा फुडें तो म्हाका दिसता त्या 4 रस्त्या पर्यंत माटो येवपाचो. आनी हांव म्हापशेकारां कडेन मागता की म्हापशेकारांनी आमकां खूब सपोर्ट केला आनी वॉर्ड नंबर 13 आमकां सपोर्ट केल्लो आसा. वाड्या भायर म्हापशेकार अशे लोक खूब आसात आमचे. उदय तुका कितें जाय गणपती बद्दल आपूण फुडें आसा अशें ना म्हणून कोणी म्हणूंक ना. तेंचे आभार मानता आनी 2 शब्द सोंपले साहित्य करता. थँक्यू. ताळयेचो जयघोष करतो. मागता की हो दीप प्रज्वलन सुरेश आताचो दीप प्रज्वलन निलम प्रदीप शेट्टी येयल्ले आसा. तेंचे कडेन मागता की तेंच्यांनी वयर येवचें. दीप प्रज्वलन जाल्लें आसा. सगळ्यां मानिस्तां कडेन मागता की सगळ्यांचो पुष्पगुच्छ दिवन सगळ्यांचो मान सन्मान केलेलो आसा. अशी सगळी आमचे ही ट्रस्टाची आनी समिती हांव मागता आमच्या भटजी कडेन तेंच्यांनी थंय लागीत रावचे. ट्रस्टाचे अध्यक्ष, समिती अध्यक्ष, ट्रस्टाचे सेक्रेटरी बाब अक्षय साळगांवकर, राजा शेटये सगळ्यांनी थंय रावचे. आता पयले सुवातेर आमचे जे ग्रामदेवी आमची श्री शांतादुर्गा तिचे आमी सदांच स्मरण करता. देव बोडगेश्वरूय स्मरण करता, सगळेच जाण स्मरण करता, आख्खे म्हापशेकार स्मरण करता. त्या देवस्थानचे अध्यक्ष जावन आसा श्री रोहन उमाकांत धावजेकर. हेंचे कडेन मागता की तेंच्यांनी आमच्या श्री गणराया चरणी जो सत्कार समारंभ जातलो तो स्विकारून घेवचो आमच्या ट्रस्टा तर्फे. तेन्ना मागता की रोहन उमाकांत धावजेकर, श्री शांतादुर्गा देवस्थान धारगळ, रोहन उमाकांत धावजेकर धारगळे देवस्थानाचे अध्यक्ष जावन आसा. आयज तेंचो सत्कार समारंभ हांगा ट्रस्टा तर्फे श्री गणराया चरणी जाता. तेंचे कार्य मोठे आसा अशें हे श्री रोहन उमाकांत धावजेकर. समज मदीं रावन फोटो काडटा लागीं रावत मरे, लागीं राव दादी, लागीं राव मरे. रोहन उमाकांत धावजेकर. दुसऱ्या सुवातेर श्री संदेश गोपाळ नाईक, श्री सातेरी देवस्थान खोर्लीम हेंचे कडेन मागता की तेंच्यांनी श्री गणराय चरणी जो सत्कार जाता तो स्विकारचो. संदेश गोपाळ नाईक, श्री सातेरी देवस्थान खोर्लीम हेचे अध्यक्ष जावन आसा. कोण राजाराम.
जो आमचो राखणदार म्हापशेचो तेजो अध्यक्ष जावन आसा श्री ॲडव्होकेट वामन पंडित यांचे कडेन मागता की तेंच्यांनी गणराया चरणी आपलो सत्कार स्वीकारचो. हे आसा ॲडव्होकेट वामन पंडित. हेमन येवंक ना, हेमन येवंक ना, कित्याक गो? आतां हेमन येवंक ना, हेमन गो जोशी. अशें रे मोबायल मागीर घे मरे प्रदीप. प्रदीप मोबायल फोटवाक सगळे येतात न्हू आतां ना. हांव फोन घेयना, तुका खबर आहा. हांव केन्नाच फोन घेयना कार्यक्रमाक. फोन कर म्हाजो थंय वाजता हो फोन. जुना बाजार आदलो आमचो बाजार सुशांत पेडणेकर यांचे कडेन मागता की तेंच्यांनी श्री गणराय चरणी हो सत्कार आपलो स्वीकारचो. श्री देव राष्ट्रोळी देवस्थान जुना बाजार आदलो बाजार आमी अलंकारा कडेन म्हणटालो, थंयसर राष्ट्रोळी देवस्थान आसा तेजे श्री सुशांत पेडणेकर. भाई 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 श्री देव घाटेश्वर देवस्थान ट्रस्ट श्री आत्माराम राजाराम आरोलकर. 3 एप्शन येता जाल्यार समजा मागीर घेवपाक तांकां येवं पण तूं कॉल आउट कर. हय करता. हां पासे गेल्ले फील करता. हय उदय क्लोज राव, क्लोज राव. घाटेश्वर देवस्थान श्री आत्माराम राजाराम आरोलकर. राष्ट्रोळी देवस्थान सीम त्यांच्या अध्यक्षाकडे मागता की तेंच्यांनी फुडें येवचे आणि हो सन्मान आमच्या गणराया चरणी जो जाता तो तेंच्यांनी स्वीकारचो. राष्ट्रोळी सीम देवस्थान हेजो अध्यक्ष जावन आसा श्री अक्षय अशोक साळगांवकर. कोण वखलो काढून शर्टाक लायला मगो. हे असले राष्ट्रोळी देवस्थान सीम हेजे अध्यक्ष अक्षय अशोक साळगांवकर. श्री देव हनुमान महारुद्र संस्थान म्हापसा हेजे अध्यक्ष गोविंद शिरोडकर. गोविंद शिरोडकर पावूंक ना दिसता. आसा फुडलो घे, फुडलो घे. येता ओके. देव दत्तात्रय ते येवंक ना. दत्तावडीचे कोण येवंक ना न्हू. दत्तावडी ना, दत्तावडी पावूंक ना. लक्ष्मी नारायण देवस्थान म्हापसा श्री लक्ष्मी नारायण देवस्थान म्हापसा हेजे सेक्रेटरी येयल्लेले आसा. तेंचे स्वागत करता. ताळ्यांनी मोठ्यान तेंचे स्वागत करचे आणि बसका घेवची. राव राव दिता यो तुषार फुडें यो हांगा यो. आय्या सॉरी हां घे बस. हे असले श्री लक्ष्मी नारायण देवस्थान म्हापसा हेजे सेक्रेटरी जावन आसा श्री देव राधाकृष्ण देवस्थान खोल्ली म्हापसा. हांव मागता अनिल केरकरा कडेन की तेंच्यांनी हो सत्कार श्री गणराया चरणी आपलो स्विकारून घेवचो. हे अनिल केरकर श्री राधाकृष्ण देवस्थान खोल्ली. आता त्याच्या पुढे श्री साईबाबा
एकता नगर साईनाथ मंदिर एकता नगर रोहित वळवयकर यांच्याकडे मागता की त्यांच्यानी श्री गणराया चरणी व सत्कार स्वीकारून घेवचो. वयर केली काय हिरवे आपलं आपलं म्हणजे कितें करतात तेजो न्हू साईबाबा मंदिर 1 2 3 4 5 श्री सिद्धिविनायक मंदिर यांचे अध्यक्ष जावन आसा पांडुरंग वराडकर. श्री सिद्धिविनायक मंदिर खोल्लीम सारखे आमरे चुकान मरे चुकता रिफ्रेशमेंट गेम हय मागीर सांगून एक मातशें हें न्हू पयला फोटवाक कशें रावल्यात सुरेशाक बटन सुद्दां हांगा दीपक भाईकडे मागता दीपक गोवेकर यांच्यानी मातशे स्टेजीर येवचे आणि हो जो सत्कार जो आसा तो आमच्या ट्रस्टा तर्फे तशेंच गणराया चरणी तेंच्यांनी आयज आमकां चड खोशी भोगता की आमी इतले देवस्थानचे अध्यक्ष सगळ्यांक इन्विटेशनां दिल्लेली थोडे आपल्या कारणास्तव कितें दिलगिरी व्यक्त केली आणि ते पावोंक ना पण बाकीचे सगळे येयले तेंचे आमी मना काळजांच्यान खूब तेंचे धन्यवाद अशे मागता कित्याक गणपती राया चरणी तेंचो हांगासर सत्कार समारंभ जाता. आता तेच्या फुडें म्हाका आमचो परम मित्र बाब तुषार टोपले हे विठ्ठल रखुमाई श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष जावन आसा तेंचे कडेन मागता की ते बारा खुर्च्यो घेता 12 खुर्च्यो घेऊन वयर बस बाबू माझो वच आनी मोबायल घेवन मातसो वाजत आहा प्लीज प्लीज हो बस कदेली राहा कदेली त्यांनी आमकां मुद्दाम आमंत्रण दिवन ते आमंत्रण आमी स्विकारलें आनी आमचो एक सत्कार असो केलो की म्हाका भरपूर अशें उमेद जाली की अशें हे देवस्थान असो पयलोच सत्कार जाता हे तेंचे हांव देव बरें करूं म्हणटा. पयलीं म्हणजे हांव गणेश ट्रस्ट मंडळ हेंच्यांनी व्हडलो एक कार्यक्रम म्हणजे आयज 16 वर्सां जाली आनी तेंच्यांनी हो एक कार्यक्रम घडोवन हाडलो. ही खरीच म्हणजे अभिनव गोश्ट आसा कारण असो कार्यक्रम करप आनी सगळ्या अध्यक्षांक हांगा हाडप आनी एकत्र तेंचो सत्कार करप ही गोश्ट खरीच तांकां हांव अभिनंदन करता तेंचे आमचे गणेश मंडळ ट्रस्ट कमिटीचे. आनी असोच कार्यक्रम तुमी वर्साच्या वर्स करा. आनी एकूच सांगता की हांगा सगळे अध्यक्ष आसा जमलेले आसा. म्हाज्या मनान एकूच विचार आसा की आमचे इतके अध्यक्ष जमलेले आहा हे जितके आमचे म्हापशान जितके अध्यक्ष आहा म्हणजे प्रत्येक देवळाचो अध्यक्ष आहा आतां अध्यक्ष आसा आमी आसा आनी आमचे इतकी गणेश मंडळ आहा प्रत्येक देवस्थान आहा ह्या देवस्थानाचे अध्यक्षांचे एक संमेलन जावपाची गरज आसा अशें तरी म्हाका मनान दिसता. आनी तें संमेलन कित्या खातीर तर बरें कॉज म्हापशान काही गोष्टी आसा थंय आमच्या देवळां कडेन प्रत्येक देवळा कडेन काही ना काही तरी हे आसतात म्हणजे फंड आसता तो आमी सार्वजनीक दृश्टी म्हणजे लोकां खातीर कितें तरी स्पॅर करपाचो देवळाचो म्हणजे 1/4 1 कितकोय 1/5 1/6 अशें जर आमचें एक संमेलन जायत आनी तेतून जर आमी बसत आनी सगळ्यांनी जर ठरयलें की आमी म्हापशान काही गोष्टी आसा कोणाक शिक्षणीक आदार दिवपाचो कोणाक हेल्थाचे प्रॉब्लेम आसता तांकां खरोच गरज आसता गव्हर्मेंटाचे पयशे गावता पण असल्यो गोष्टी करपा खातीर आतां आमी पळयलां की भायर सुद्दां खुबशे ट्रस्ट आसा आनी तेंचे कडेन फंड आसा ते फंड लोकांक म्हणजे सामाजीक म्हणजे कितें कार्य करपा खातीर स्पेंड करपाचे. आमी देवळाचे पयशे आसता
फक्त आमी कार्यक्रम करतात आनी कितें. पण म्हाका तरी मनानसून आज हांव पयले एका अध्यक्ष जाल्लो आसा तेन्ना सुद्दां सांगलें की आमी काही गोष्टी आसा त्यो करपाक जाय आनी त्या खातीर आयज सगळे अध्यक्ष जमलेले आसा आनी आमच्या भितून एक संमेलन जावपाचें. म्हापशे जितके अध्यक्ष आहा देवळाचे आनी आमी अशें ठरया की काही तरी गोष्टी आमी स्पॅर करुया, फंड स्पॅर करुया म्हापशा खातीर. म्हणजे ज्या लोकांक जर गरजू लोकांक जांकां जर आमची खरीच जर तांकां मदत दिली जाल्यार एक बरो कार्यक्रम जातलो. आनी हांव परत एकदां तुमकां थँक्यू म्हणटा कारण तुमी मुद्दम आमकां आपयले सगळे अध्यक्षांक हो कार्यक्रम करप. 16 वर्सां अशेंच कार्यक्रम करीत येयल्लेले आसा त्या बद्दल तुमकां हांव खरेंच अभिनंदन करता आनी देव बरें करूं म्हणटा. सार्वजनिक सांस्कृतिक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाब उदय हिरवे, त्यांचे ट्रस्टाचे अध्यक्ष बाब सुरेश आणि त्यांचे प्रदीप आणि इतर पदाधिकारी, सगळ्यां पयलीं त्यांच्या असो एक विचार जो तेंचे तकलेन येयलो की सगळ्या अध्यक्षांक एकत्र हाडचे, ह्या बद्दल खरेंच तेंचे हांव मना काळजानसून अभिनंदन करता आनी आमच्या देवस्थानाक हो सन्मान दिल्या बद्दल तांकां चडांत चड धन्यवाद म्हणटा. तशेंच खरी म्हणजे आयज जो सत्कार जरी अध्यक्षांचो जाल्लो आसा हो एका व्यक्तीचो सत्कार ना, तर हो संबंध जे मंडळ आसा प्रत्येक देवळाचे तेजे पदाधिकारी आनी त्या देवळाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचो हो सत्कार आसा अशें म्हाका दिसता. आयज हिंदू म्हणून एकत्र येवप ही काळाची गरज आसा. बाकीचे इतर धर्मीय लोक सगळे आपले आपले एकी कडेन येतात आनी आपलो जो एजेंडा आसा तो फुडें व्हरतात. त्या खातीर हिंदूंनी एकत्रीत येवन एक हिंदू म्हणून फुडें सरपाक जाय. बारीक मतभेद आसतले हिंदू भितर, विविध आनी जाती बी आसल्या कारणान थोडेशे तांकां अशें पयस करप सोंपें आसता, पण अशें न जाता एक हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र येवप ही आयची काळाची गरज आसा. आनी हो जो सामाजीक जो सांस्कृतीक जो हिंदू संस्कृतीचो कार्यक्रम आसा हो देवळांतल्यानूच फुडें सरपाक जाय. सो प्रत्येक देवस्थानची ही जबाबदारी आसा की तेंच्यांनी हे संस्कृती जतन करची. आयज आमी पळयतान दही हंडी आसूं जावं गणेश विसर्जन आसूं, व्हडल्यान कर्कश अशे संगीत लावन नाचतात, ही संस्कृती न्हू. तेन्ना ही देवळांतल्यान हांव जाणा उलोवपाक खूब सोंपें आसा, पूण खंय तरी आमी एक सुरवात करपाक जाय की हे बंद करून आमची जी संस्कृती जी आहा तीच आमी फुडें व्हरपाक जाय. आनी शेवटचें म्हणजे आयज हांगासलो जो हे डेकोरेशन आसा तें पूण खूब बरें दिसलें. त्या डेकोरेशनान कितें आसा तर हेच्या बेश्ट्या हेतूर कितें ना हेतूर म्हाका मातशें चड बरें दिसलें. आयज आमी पळयता की प्रत्येक देवळान भरपूर फुलांची सजावट केली वयता आनी ह्या फुलांच्या धंद्यान खंयचे लोक आसात हें आमकां सगळ्यांक खबर आसा. सो आमचे पयशे आमी चुकीच्या जाग्यार खर्च करतात, कित्याक हे सगळ्यांनी देणगी दिवन हे आमकां डोनेशन दिवन आमकां हे पयशे दितात आमच्या देवस्थानाक. सो ते आमी म्हाका दिसता ती फुलां अति प्रमाणान घेवन सामकें बंद करप कदाचित शक्य ना. उदळ म्हटल्यार तशें उलोवपाक खूब सोंपें आसता, पूण खंय तरी आमी तेजेर कमी करूं शकता आनी जे आमचे हिंदू भावीक आसात किंवा हिंदू धर्माचे लोक आहात तेंचे कडेन आमी जे कितें आसा अशी जावं फुलां बी आमकां शक्य ना, पूण जें शक्य आहा तें करप. आनी जर ज्या जाग्यार दुसऱ्यां कडल्यान घेवंक जाय जाल्यार तें कमी प्रमाणान घेवचें अशें म्हाका दिसता. आयज हांगा म्हाका उलोवपाक संदी दिल्या बद्दल सगळ्यांचे देव बरें करूं. सगळ्या पयलीं सार्वजनीक सांस्कृतिक मंडळ अंसवाड म्हापसा यांनी जो सन्मान सोहळो आयोजीत केला त्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद मागता. पळोवपाक गेल्यार आमकां जी अध्यक्षपदाची संदी जी मेळटा जी योगायोगान मेळटा ते एक देवान दिल्ली एक सुवर्ण संदी आसता. तेन्ना जो कार्यकाल आमकां मेळटा त्या कार्यकालान आमी तेचो बरो विनियोग करपाचो. म्हाका दिसता की आमी जो आमकां कार्यकाल मेळटा त्या वेळार आमी निस्वार्थीपणान काम करपाचें. आमी कारण आमकां जे पयशे येता पळय ते लोकांचे पयशे येता. जशें हांव आतां आमचे बोडगेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष वामनराव पंडितान सांगलें की आमी ते पयशे थोडोसो वांटो आमी जाका गरज आसा समाजान, कोणाक हेल्थाक आसा, हांव तेंच्या ज्या विचाराची 100% सहमत आसा. खरेंच थोडो वांटो आमी कार्यक्रमांक जरी मोडलो
देवळाच्या कामाक म्हणलं थोडो वांटो कित्याक लोकांचेच पयशे न्ही, शेवटाक ते लोकांक खंयच्या तरी गरजू हांकां वचपाक जाय आनी हेंचे विचार जे आसा ते घेवन हांव, कारण हे पयशे आसा ते एकटो अध्यक्ष म्हणजे एकट्याची प्रॉपर्टी आसना ती, कारण ती संबंध ट्रस्टीज आहे, त्याचे विचार विनिमय करून आम्ही प्रयत्न करतले की खंय तरी समाजाक जेका गरज आसा तेचे पर्यंत पावोवपाक जाय. बाकीचे जे देवळाचे कार्यक्रम हे तर चालूच उरतले. आणि दुसरें कितें आसा, ज्या अध्यक्षान काम करतना अशा पद्दतीन काम करूंक जाय की असो ट्रेंड पांयडो असो घालूंक जाय की फुडें तो ट्रेंड फुडल्या समितीन फुडें तशाच पद्दतीन बऱ्या पद्दतीन व्हरपाचो. आणि देवस्थानचे जे पयशे आसा पयशे, कारण लोक देवस्थानात फंडपटीन सुद्दां गरीबाचे गरीब एक श्रद्धेन भावनेन पयशे घालता, त्याचो व्यवस्थित विनियोग जावंक जाय. म्हणजे ते पयशे 100% आमी आमच्या सगळे व्यवस्थित करता आणि करपाक जाय. हे आमकां एक देवान दिल्ली संदी, ह्यो योगायोग मेळटा, आमकां जाय म्हूण मेळना. तेन्ना ते आमी सगळे जे वामन पंडितान सांगले आमचे तेचेर हांव सहमत आसता आणि ते सुद्दां आमी विचार करतले आणि फुडें व्हरपाचो सगळ्या ट्रस्टींक विश्वासात घेवन प्रयत्न करतले अशें सांगून हांव 2 शब्द संपयता. पयलीं म्हणजे हांव गणेश सार्वजनीक सांस्कृतिक गणेश मंडळ ट्रस्ट यांचे आभार व्यक्त करता की आमचे सगळे अध्यक्ष आहा तांकां हांगा आपयले आणि त्यांचो असो सत्कार केलो. आणि आमचे बोडगेश्वराचे जे अध्यक्ष आसा वामन पंडित बाब, त्यांचे जे मत आहा तेज्या बरोबर हांव एग्री करता की अशें संमेलन जावचे. आणि जर अशें संमेलन जालें तर शांतादुर्गा देवस्थानाच्या वतीन म्हाजो ताका पाठिंबो आसतलो. आणि हांव परत एकदा सार्वजनीक सांस्कृतिक गणेश मंडळ ट्रस्टाक धन्यवाद दिता की सगळ्या अध्यक्षांक तेंच्यांनी एकत्र हाडले, ज्याच्या वतीन सगळे देवूय एकत्र येयले आसतले अशें हांव म्हणटा. आणि हे एक जागृत देवस्थान आनी मंडळ जावचें अशें तांकां हें करता. थँक्यू. हांव मुद्दम नमूद करूंक सोदता, हांव ह्या मंडळाचो सेक्रेटरी. तशें बाईन सांगलें की थोडो फंड लोकां खातीर जावंक जाय म्हणून. आमकां आतां 16 वर्सां जालीं. आमी ऑलमोस्ट एक 10 जाणां तरी भुरग्यांक आमी शिकपाक पयशे दिले, आमच्या मंडळान पयशे दिले शिकपाक. तशेंच आमी जे डोनेशन कुपन काडटा पळय तेजो आमी 25% आमी महिला आश्रम आहा जो आसका अंजुना, हय ताका आमी 25% आमी तांकां दिता. पयल्या वर्स दिलो, पोरू दिलो. आनी जे आमच्या वाड्या वयले कोणाक शिकपाक जाय जाल्यार आमी ताका फंड दिता. धन्यवाद. हेच तुमकां सांगपाक जाय. सार्वजनीक सांस्कृतिक गणेश मंडळ ट्रस्ट अनसाबाट म्हापसा श्री देव राधाकृष्ण कोल्ली यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करता. तसेच आज बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाप वामन पंडित यांच्यानी सांगले की एक आर्थिक सहाय्य जे गरिबांक किंवा एक कोण तरी अपायज आसता, एक कोण तरी कोणाचें तरी घर अशें पावसान एक मोडटा, तांकां एक आर्थिक देवस्थानातर्फे मदत करची. खरोखरच अभिनंदनीय एक गोष्ट आसा. कारण हांवें हेच्या पयलीं आम सभेन खुबदां तांकां सांगलेलें, हेच्या पयलीं ते दिताले. मदीं कितें तरी पयलीं जो माजी अध्यक्ष आसलो तेणी कितें तरी थोडें बंद केलें. हेच्या पयलीं बोडगेश्वर देवस्थानान ते चालू थेयल्ले. आनी अशें आम सभेन एक विशय जालो की इतके पयशे कित्याक दिवचे. पूण हांव कितें म्हणटा, आमचे जो फंड आसता, जो फंड आमी बँकेन डिपॉझीट करता ताका TDS भरपूर वयता. आमकां ही खबर नासता. भरपूर TDS ताचो गव्हर्मेंटाक वयता. त्याच्या पेक्षा ते इतके पयशे ठेवचे परस ते थोडे तरी आमी जर एक सामान्य मनशाक, एक गरीब मनशाक एक अपघातीत कोणाक तरी एक मृत्यू येयला किंवा त्याचो ॲक्सिडंट जाल्लो आसता, हात पाय मोडलेले आसता, कमरेसून गेल्लो आसता कोण तरी, ताका एक तर आमी आर्थिक सहाय्य मदत केली तर भरपूर तांकां एक देवस्थानातर्फे तांकां मदत जातली. खरोखरच ही अभिनंदन करता हांव बोडगेश्वर देवस्थान अध्यक्षाचे. आनी जास्त काय उलयना आनी 2 उतरां म्हाजी सोंपयता. स्पेशली हांव
हांव तुमच्या मंडळाचे धन्यवाद करता. तुम्ही ह्या वर्सा बरी स्टार्ट केली, सगळ्या अध्यक्षांक आपयले, तांचो सत्कार केलो. खरंच तुमचे धन्यवाद. हे कोणाचें लक्ष नेवना इतल्या वर्सां, हे तुमच्या मंडळान स्टार्ट केलें. स्पेशली प्रदीप शेटयाचे, तो म्हाका ताणें पयलींच गजाल सांगिल्ली की अशें करतले म्हणून. आमी फोटो दाखयल्लो म्हाका, आनी हांव वामन पंडितान सांगला ताजेर आमी आसतलेच देवस्थान. धन्यवाद तुमकां सगळ्यांक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सार्वजनिक सांस्कृतिक गणेश मंडळ ट्रस्ट अंसावाड या मंडळानं या ठिकाणी आज हा सगळ्या म्हापशातील देवस्थानच्या अध्यक्षांचा सन्मान करून एक स्तुत्य असा उपक्रम चालू केलेला आहे, जेणेकरून आज या अध्यक्षांच्या माध्यमातून सगळ्या देवस्थानचे मंडळी आम्ही एकत्र येऊ शकलो. गणेशोत्सव आम्ही जेवढ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करतो, विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम पण हाती घेतो. त्यातला हा एक सामाजिक उपक्रम या मंडळाने घेतल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज खरं तर प्रत्येक मंडळानं समाजासाठी आपण काय देऊ शकतो याचा विचार व्हायला पाहिजे. आज अनेक समस्या आपल्या शहरामध्ये निर्माण होत असतात. त्या समस्या कशा आपण सोडवू शकतो, एक संस्था म्हणून आपण प्रत्येकाने, आज आपण गार्बेजचा विषय असेल किंवा अन्य विषय असेल, यंदा तार नदीवर जो निर्मल्य गोळा करण्याचा एक उपक्रम 365 दिवस आपल्या घरात आपण दररोज देवघरातील पूजा करतो. पूजेनंतर निर्मल्य मोठ्या प्रमाणात तयार होतं. ते निर्मल्य कुठेतरी गोळा व्हावं यासाठी प्रत्येक मंडळाने सुद्धा किंवा देवस्थान समितीने सुद्धा पुढाकार घेतला तर मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीला हातभार लागेल. तसंच आमचे बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांना सांगितलं की सगळ्या देवस्थानचं एक संमेलन व्हायला पाहिजे. मी विठ्ठल रखुमाई देवस्थानचा अध्यक्ष नात्यानं सांगू इच्छितो की देवस्थान यंदा आपलं शतकोत्सव साजरा करीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही विठ्ठल मेळा या नावाचं एक महाअधिवेशन आम्ही भरवणार आहोत. जेणेकरून ह्या अधिवेशनामध्ये संपूर्ण गोव्यातील जी विठ्ठल मंदिरं आहेत, वारकरी संप्रदाय, वारकरी लोक जात आहेत आणि त्याचबरोबर म्हापशातील सगळ्या देवस्थानांना आमंत्रित करणं, सगळे भक्तजन असतील किंवा आमचे महाजन